थँक्यू सो मच विपुलजी पाटील यांचा आवाज आपण ऐकलात. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. मयूर स्मृती गावठाण पुरस्कृत पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा आपण खेळतो आणि अंतिम दिवसामधला हा प्रवास. 4 दिवस आपण स्पर्धा पाहिली. सुरुवातीच्या पहिल्या दिवसामध्ये तालुक्याचे संघ खेळले. उरण तालुका, पनवेल तालुका, अलिबाग, ज्यामध्ये सर्रास राहिला युवी स्पोर्ट्स मुरुड हा संघ सुपर 5 ला पोहोचला. दुसऱ्या दिवसामध्ये आपण सचिन स्मृती जासई आयकॉन खेळाडू अंडर 25 त्यांना आपण जिंकताना पाहिलं. तिसऱ्या दिवसामध्ये ग्रामीण खेळाडू पाहायला मिळाले. वरद 11 टाकीगाव संघ. आणि कालच्या दिवसामध्ये 2 आयकॉन खेळाडू पुन्हा एकदा पाहायला मिळाले, जिथे वरद 11 भूमिका स्पोर्ट चिर्ले संघानं बाजी मारली. आणि आता आज 10चा लॉट्स आहे. 10 संघ खेळतायत, ज्यामध्ये पहिला सामना आपण जिंकताना पाहिला आर्यन चिर्लेला. दुसरा सामना सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाने जिंकला. हाय स्कोरिंग आतापर्यंत 80 धावा राहिल्यात. चला सामना स्टार्ट करा. आणि चला गाडीचे लाईट्स बंद करा. आकाश टकले. मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. हितांश 11 बोरखार या नावाने संघ खेळतो आणि त्यांच्या विरोधात वरद 11 भूमिका स्पोर्ट चिर्ले. बॉलिंग ट्रॅक वरती वलवली एक्सप्रेस पनवेल तालुक्यातील वेगवान गोलंदाज रत्नदीप चौधरी दाखल झालाय. आणि तो आज आयकॉन आज खेळताना आपण सूर्या मस्करला पाहत आहे. मोहोगावचा हा खेळाडू सूर्या मस्करला आपण इन ऍक्शन मध्ये पाहतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूचा एक वेगळा स्थान राहिला. पनवेल तालुक्या विपक्ष पनवेल तालुका तसंच म्हणूया सध्या बॅटल. पहिलाच बॉल सूर्यासाठी. इथे लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप विकेट किपरला चंबित केलं गतीनं. रत्नदीपचा वेग थेट निघाला सीमारेषा पार. पहिल्या बॉलवरती धावा मिळतील. नशिबाचा चौकार. प्रत्येक दिवसामध्ये आपण करण मडवीला खेळताना पाहिलं. प्रत्येक दिवसामध्ये चैतन्य पाटील देखील खेळला. कधी चिर्ले संघामध्ये चैतन्य, कधी टाकीगाव संघामध्ये करण. फक्त हेराफेरीच राहिली अगदी दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये. सध्या धावफलकावरती 4 ने केले सुरुवात. रत्नदीप वेगवान गोलंदाज आहे, याचं उदाहरण पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती प्रचंड वेग धारण केलाय. पहिल्या बॉलवरती नशिबाचा चौकार मिळाला. सूर्या मस्कर स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती सज्जनला आपण पाहताय. समोरच्या दिशेने ऑन साइड लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या सीमा पार षटकार. चांगला फटका एक्झिक्यूट केला. बॅटच्या रडार मध्ये आला. लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे खडे खडे स्ट्रोक खेळण्याची क्षमता सूर्या मस्कर मध्ये. आणि ते दाखवत असताना जेवढ्या गतीनं बॉल आलाय तेवढ्याच गतीनं उत्तर देखील दिलंय. असंच म्हणूया की सध्या वेगानंच उत्तर देत आहेत. सूर्या 2 बॉल 10 काढल्यात. रत्नदीप थोडासा महागडा बनलाय. आयकॉन खेळाडू तो खेळतोय. नेक्स्ट बॉल ऑन साइडला तडाखा. लॉंग ऑन बाउंड लाईनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम. मोठा धमाका. लागोपाठ दुसरा षटकार. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा. विचारून घे या जगात आम्हाला जो कोणी नडतो तो थेट दिसतो ढगात. ढगातच मारलाय फटका. षटकार. लागोपाठ 2 षटकार रत्नदीपच्या विरोधात पाहायला मिळालेत. कम्मालीची बॅटिंग करतायत सूर्यासारखाच आग ओकू लागलाय क्रीडांगणामध्ये. 2 मारलेत. समोरच्या दिशेनं स्टेट ड्राईव्ह केल्या. क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑफ वरून एक सिंगल मिळेल. एका धाव्यानं स्ट्राईक एंडवरती प्रथमच सज्जनला आपण पाहणार आहात. ग्रामीण स्तरावरती या खेळाडूचा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. त्याचबरोबर अनेक मॅचेस तो व्यावसायिक लेवलच्या देखील खेळल्या. सन्माननीय देव डाकीजी यांचं आगमन झाले. बोरखार गावचे आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट समालोचक देव डाकी यांना मी विनंती करतो आपण मंचावरती या. सध्या मॅच बोरखारची सुरू आहे. बॅकफुट वरती जाऊन चांगलंच टायमिंग साधल्या. बॉल वरती नो चान्स ऑफ दी कव्हर बाउंड लाईन. बॉल चालला सीमा पार.
सज्जन मोकलच्या बॅटमधून पहिला दणदणीत चौकार. आयकॉन जेव्हा जेव्हा पहिलं षटक टाकण्यासाठी आले त्यांना 20च्या पुढेच धावा पडल्यात. मगाशी विश्वजितला पाहिलं, अक्षय पवारला आपण पाहिलं, प्रथमेश मात्रे पिट्टूला पाहिलं. तिन्ही खेळाडूंनी 22 धावा दिल्या. इथे 21 आल्यात. रत्नदीपच्या ओव्हरमध्ये चांगलंच टेन्शन वाढवलंय. चांगली बॅटिंग सज्जन आणि त्याच्या सोबतीला सूर्या. फिरून खेळण्याचा प्रयत्न मागे मारायचं होतं ते जमलं नाहीये. बॉल चालला स्टंप वरती. फलंदाज झालेत क्लीन बोल्ड. पहिला धक्का लागलाय टीम बोरकर संघाला 21 या धाव संख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 21 धावा मोजल्यात रत्नदीप चौधरीनं. याच क्रीडांगणामध्ये 2 दिवसा अगोदर रत्नदीप खेळला. इकॉनॉमिकल षटक, कधी 3 धावांचं टाकलं, कधी 4 धावा दिल्या. पण तो आज लाईन लेंथ समोर सूर्या मिळाला, तिथे सूर्यानं आक्रमण केलं. 21 धावा बनल्यात. सध्या 2 आयकॉन खेळाडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. जेबी यांना पाहताय मैदानाच्या आतमध्ये. जयेश भोईर भातांचा खेळाडू, डावकुऱ्याचा विस्फोटक फलंदाज. बॉलिंग ते डाव उजव्या हाताने करतात परंतु बॅटिंग डावक्या हाताने करत असतात असं जयेश पाहायला मिळेल मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती शुभम पाटील, आपल्या गतीनं ओळखला जाणारा शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक 2 समोर सूर्य. जेवढ्या वेगाने बॉल येतात तेवढ्याच वेगाने त्याला प्रत्युत्तर देत असताना ढगाला लाइटिंग लावणारा फटका. बॉल चाललाय सीमा पार. सूर्या मस्करचा वार सीमा पार. षटकार. वेलकम, स्वागत आहे सांगणारा षटकार. हेच केलं. पहिल्या बॉलवरती देखील षटकार आला. इथे शुभमच्या विरोधात षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये 21 होत्या, सुरुवात केली 27 बनल्या. शुभम पाटीलच्या विरोधात हल्ला बोल. हितांश 11 बोरखार या नावाने संघ खेळतोय. गुरु मस्कर यांनी पुरस्कृत केलेला संघ. धाव फलकावरती चांगल्याच धावा लागल्या 27. यावेळी पुन्हा एकदा त्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चाललाय खेळाडू आता इनात. एक सिंगल. ओ खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंग. याचा फायदा मिळेल सूर्याला. अडवण्याचा प्रयत्न केला पण तो थांबवू शकले नाहीये. 4 रन. सध्या धावा सूर्याच्याच खात्यामध्ये जात आहेत. सध्या खराब फिल्डिंगचा त्यांना चौकार मिळाला. फटका फसला. कॅचची संधी. हो शॉर्ट चान्स. करणनं प्रयत्न मागे दाखवला पण तो पोहोचले नाहीयेत. एक सिंगल. सूर्याचं खेळपट्टीवरती राहणं 4 षटकांमध्ये तो राहिला तर 70-72 पेक्षा अधिक धावा आता सहज बनू शकतात. हा शेवटचा सामना पहिल्या फेरीतील जिथे 80च्या पुढे काढल्या या मॅच मध्ये तर जिंकणाऱ्या संघाला आपण बाय देऊ. 80 धावा आजपर्यंत आजच्या दिवसामध्ये हा विक्रमी स्कोर राहिला कारण 10 संघ खेळतात. पहिल्याच मॅच मध्ये आर्यन चिर्ले संघानं 80 धावा काढल्यात. त्यामुळे कदाचित त्या 80 धावाच्या पुढे कोणी गेला नाही तर आर्यन चिर्लेला एक सामना विन दिला जाईल. धावफलकावरती 32 लागल्यात. सध्या फक्त 9 बॉलचा खेळ संपलाय. 9 बॉल मध्ये 32 आल्यात. बॅटची एश. जयेश जसे आले तसेच निघालेत. शून्यावरती जयेशचा खेळ संपला. दुसरा धक्का टीम बोरखार संघाला. कमबॅक म्हणूया शुभम पाटीलचं. हे क्रीडांगणच त्याचे अनेक वेळा इथेच सराव करतो. शुभम पाटीलला आपण पाहता. वरद 11 भूमिका स्पोर्ट्स चिर्ले या नावाने संघ. कालच्या दिवसामध्ये भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघ सुपर 5 ला पोहोचला.
वरद इलेव्हन तिथे नाव पाहायला मिळालं. ग्रामीण चे खेळाडू कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले होते. विपुल पाटील यांनी या स्पर्धेला जवळजवळ 6-7 एंट्र्या बुक केल्या आणि ज्यामध्ये 2 संघ त्यांच्या अंतिम 5 मध्ये पोहोचलेत. हा शेवटचा संघ त्यांचा खेळतो. सध्या बॉलिंग शुभम पाटील करतायत. विघ्नेश डाके दाखल झाले नवीन खेळाडू. विघ्नेश डाकी मागील 2-3 वर्ष टेनिस क्रिकेट बोरखार संघाला एक युवा जिगरबाज लढवय्या खेळाडू मिळाला आणि नेहमीच त्याचा स्ट्राईक रेट तो देखील मोठाच राहिलाय. विघ्नेश डाकी बोरखार संघासाठी बॅटिंग करतो तेव्हा त्याचे फटके चांगले पाहायला मिळतात. आज तशी गरज आहे. शुभमचं देखील आपण कौतुक करूया. मागील 2 बॉलमध्ये त्यानं रन्सच दिली नाहीये. शुभम पाटीलचं षटक टॅप केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक लॉंगॉन वरून चाललाय. सिंगल एक कंप्लीट करण्यात आली. दुसऱ्या धावायचा प्रयत्न करतायत परंतु ती आता मिळणार नाहीये. 12 बॉलचा खेळ समाप्त झालाय. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत असताना 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती रन्स लागल्यात. 33 धावा 2 बाद. 12 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती 33 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या. या ओव्हरमध्ये 11 बनल्यात. सध्या स्क्रीनवरती आपण पाहताय उरण पनवेल प्रीमियर लीगचा बानस तुम्हाला पाहायला मिळतो. त्या स्पर्धेचे शिल्पकार सुनील शेठ मडवी साहेब यांना देखील आपण पाहताय. ते सध्या एन्जॉय करतात मॅचला. व्हाईट बॉलचा इशारा. मॅचच्या दिशेने आपण जात आहोत. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आल्या. 33 बनल्या. करंट दाखल झाला बॉलिंग करण्यासाठी. व्हाईटने केले. त्यानं सुरुवात 34 रन्स. लॉस ऑफ द 1 विकेट 2 विकेट. जयेश देखील बाद झाले. नुकताच त्यांची विकेट मिळाली. त्याच कारणास्तव विघ्नेश डाकी दाखल झाल्या. सध्या हेच म्हणत असतील बोरखारचे प्रेक्षक की येणाऱ्या 12 बॉलमध्ये आणखीन 30-35 बनायला हव्यात. जशी स्टार्ट सूर्याने करून दिली. विघ्नेश मध्ये ती क्षमता. सूर्या नॉ स्ट्राईक एंडला खेळतोय सध्या. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल. ओके एकच धाव. जास्तीत जास्त बॉल आता सूर्याला खेळावे लागतील कारण त्याच्या बॅटमधून रन्स बनताना पाहायला मिळाल्या. मोठे फटके त्यानं खेळलेत. त्यामुळे सूर्या सध्या मॅच मध्ये किती धावा बनवून देईल बोरखार संघाला. धाव फलकावरती रन्स 35 धावा. 2.1 बॉलचा खेळ संपला. करण मडवी बॉलिंग करतो. 5 दिवस एक खेळाडू खेळतो त्यावरून तुम्ही त्याची ओळख ठरवू शकता की किती प्रतिभाशाली हा खेळाडू आहे. आपटला बॉल. शॉर्ट पिच बॉल. अचंबित केलं. बॉल ओळखू शकले नाहीयेत सूर्या. मी तर म्हणेल चान्स होता या बॉलवरती परंतु अर्ध्या खेळपट्टीवरती बॉल पडला. तेवढ्याच वेगाने निघाला. बॉल आलाय डॉट. निर्धाव चेंडू. पहिल्या ओव्हरमध्ये 21 बनले. असं वाटलं की या मॅचमध्ये 70-80 सहज बनल्या जातील परंतु धावांना ब्रेक लावलाय. मागील 7-8 बॉलमध्ये रन्स हव्या तितक्या काढू दिल्या नाहीयेत. ही चांगली वापसी म्हणूया आपण. वरद इलेव्हन भूमिका स्पोर्ट चिरले संघाची. करणकडे चांगला अनुभव आहे. सध्या तो बॉलिंग करतोय. लिक्कट करण्याचा प्रयत्न. थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल अतिरिक्त बाहेर चाललाय. एक्स्ट्रानं धावफलकावरती रन्स एक ऍड केली जाईल. 36 धावा बनल्यात. अनेक संघांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं. चांगलं योगदान दिलं या स्पर्धेला. 5 दमदार ट्रॉफ्या तुम्ही पाहताय. 3 सायकल आहेत. वैयक्तिक पारितोषिकं. अनेक खेळाडू सध्या मालिकावीरच्या रेसमध्ये राहिलेत. अनेकांनी या स्पर्धेमध्ये विक्रम केलेत. चॅम्बोच्या बॅटमधून आपण 2 अर्धशतकं पाहिली. चैतन्य पाटीलनं 50 धावा झळकावल्या. फुल टॉस बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दूर. सीमा पार. सूर्याच्या बॅटमधून आणखीन एक कडक स्ट्रोक. षटकार. चला आपण सध्या धाव फलकावरती 42 धावा पाहताय. 9 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. अद्याप 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 80 धावा या विक्रमी राहिल्यात आर्यन चिर्लेच्या. आर्यन चिर्ले हीच सध्या अपेक्षा करणार आहे की 80च्या पेक्षा पुढे जायला नको. क्रॉस बॅटेड बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चालला खेळाडू तैनात आहे. बॉल शेवटच्या क्षणाला थोडासा वळताना पाहायला मिळाला. एक सिंगल कंप्लीट करण्यात आली. पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती मिळतात. 44 बनल्यात. 2 बाद 44. तिसरं षटक सध्या सुरू आहे. करण मडवीच्या हातामध्ये बॉल देण्यात आला. 44ला 2 विकेट पडल्यात.
44 धावा धाव फलकावरती. करंटचं हे षटक आहे सध्या फायद्याचं राहिले, चांगली बॉलिंग करतोय. हलकीशी अपील करतायत विकेट किपर गोलंदाज, म्हणतो अंपायर सांगतात वाईट बॉल आहे. वाईट वाचवायचा प्रयत्न दाखवला सुरुवातीला दोन्ही खेळाडूंकडून, परंतु इथे एक एक्स्ट्रा आणखीन एक ऍड केले जाईल. एका धावेनं स्कोर पुढे चालला. 45 धावा, 2 बाद 45. कविश आमच्या सोबत जोडल्या गेल्या. भूमिका स्पोर्ट चिर्ले संघ जिथे जिथे खेळण्यासाठी जातो तेव्हा तेव्हा कविश नेहमी दाखल होतो. काल रेस लावण्यात आली कविश आणि सार्थक मध्ये. जिंकेल त्याला खेळवलं गेलं आणि सार्थक जिंकला रेस. आपडलाय बॉल अर्ध्या खेळपट्टीवरती. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. 46 ला 2 विकेट, 4 व्हाईट बॉल. हे लांब लचक षटक म्हणूया. तिसऱ्या षटकामध्ये चांगलीच कसरत राहिले करण मडवीची. उन्हाचा तडाख आहे आणि त्यामुळे खांद्याचा जास्त जोर घ्यावा लागतो गोलंदाजांना. पाऊस पडलाच नाहीये. पावसाची आपण प्रतीक्षा सारेच केली, साऱ्यांनीच पावसाची वाट पाहिली. कारण रायगड म्हटलं तर शेतीप्रधान आहे. महाराष्ट्रात आपला शेतीवरती चालतो, शेतीप्रधान. पाऊस पडला नाहीये पण तू इथे विकेटची संधी आहे. क्षेत्ररक्षकाने जज केलं, चांगला प्रयत्न दाखवला. शेवटच्या मोमेंटला हा कॅच ड्रॉप रत्नदीप त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. आयकॉन तो खेळतो, त्यानं प्रयत्न दाखवले. करणला ठाऊक आहे याच्यानंतर आणखीन एक ओव्हर येणार आहे, त्यामुळे इथे लवकरात लवकर सूर्याची विकेट काढायला हवी. धावफलकावरती रन्स बनल्यात 48. याच्यानंतर शेवटचं षटक. पहिल्या षटकामध्ये आयकॉनने 21 दिल्या. शुभम पाटीलनं कमबॅक केलं. इथे करण देखील तेच करतायत. फुल टॉस टाकलाय समोरच्या दिशेने, लॉंग ऑफला शुभम पाटीलने टिपलाय. अप्रतिम कॅच आणि इथे सूर्याच्या खेळीला दिलाय पूर्ण विराम. सूर्या मस्कर होतील झेलबाद. तीन षटकांचा खेळ संपला गेला. 3 षटकामध्ये 48 लागल्या. परंतु त्याहीपेक्षा हा गोष्टीचा उल्लेख करूया मागच्या बॉलवरती जे घडलं, जिथे शानदार कॅच पकडला शुभम पाटील जात आहेत. परंतु या स्पर्धेमध्ये आपण एकच बाउन्सर अलाउड केल्या. हा दुसरा बाउन्सर आला, त्याच कारणास्तव कुणालला इथे नो बॉल दिला गेला. नो +1 फ्रीटचा बॉल आहे. पुढच्या बॉलवरती फ्रीट. रन्स आपण पाहतोय 59 धावा. आणखीन एक नो बॉल. आता जेवढे बाउन्सर येतील तेवढे नोज दिले जाणार आहेत. एक सिंगल एक्स्ट्राच्या साहाय्यानं काल आपण सुजित पाटीलला बॉलिंग करताना पाहिलं. फ्रीट कंटिन्यू. एका धावेने धावफलकावरती 60 लागल्यात. अद्याप या इनिंग मधील 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे 80 बनू शकतात. कदाचित 20 ची गरज आहे तो धावसंख्येचा विक्रम मोडण्यासाठी. शेवटच्या 4 बॉलचा खेळ राहिला. आणखीन एक बाउन्सर का बॅट्समननं मारला नाहीये. कदाचित तिथे चान्स घ्यायला हवा होता. अंपायर इशारा देत असताना आणखीन एक नो बॉल. लागोपाठ 3 नो बॉल आलेत. कदाचित तिथे चान्स फक्त बॅट ठेवणं गरजेची होती सिद्धार्थला. बॉलची उंची जास्त होती. 61 रन्स बनल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये नो बॉलचं प्रमाण वाढतंय. मागील ओव्हरमध्ये आपण वाईट पाहिले, अगदी 4 व्हाईट बॉल करंटने टाकले. इथे 3 नो बॉल कुणालनं हाताळलेत. फ्रीट कंटिन्यू असणार आहे. 61 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ राहिला. 61 धावा. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. माफी असावी, 4 बॉल शिल्लक आहेत. 61 वरती धावसंख्या. फ्रीटचा बॉल जागेवरून चपराक देत असताना बॉलला एक्स्ट्रा कव्हर बाउंड लाईनच्या दिशेने एक्स्ट्राऑर्डिनरी देणारा हा खणखणीत षटकार. या षटकाराच्या साहाय्याने स्कोर पोहोचलाय 67 धावा. सुरुवातीच्या 2 मॅच नंतर ही तिसरी मॅच आहे जिथे धावा चांगल्याच बनल्यात. 3 बॉलचा अद्याप खेळ बाकी आहे. 80 धावांचा आपण उल्लेख केला. जो आर्यन चिर्लेच्या 80 धावा राहिल्यात, त्याच्या पुढे जाण्यासाठी तुम्हाला 14 काढाव्या लागतील येणाऱ्या 3 बॉलमध्ये. इथे 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 अंपायरचा इशारा.
पुन्हा एकदा संचितेनं आपण पाहत आहे जे पंच आहेत त्यांनी इशारा दिला नो बॉल. चांगली अंपायरिंग. नो +1 टोटल 2 धावा. बाईटची देखील एक एक्स्ट्रा आपण ऍड करूया. हा चौथा नो बॉल आहे. एकच बाउन्सर अलाउड. त्यामुळे सध्या गोलंदाजी पडतच नाहीये कुणाल यांचे. 4 नो बॉल आलेत. फ्रीट कंटिन्यू राहणार आहे या ओव्हर मध्ये. 3 बॉल फेकायचे. स्कोर पोहोचला 69 या धाव संख्येवरती. 69 धावा धाव फलकावरती. फ्रीटचा पुढचा बॉल. इथे फटका चांगल्या टाळ्यांचा गजर करत बॉल न ओलांडली सीमारेषा. मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे आणखीन एक षटकार. बॉल मध्ये 27 धावा मोजल्यात कुणालनं. मोठं षटक राहिलं आणि त्याच जोरावरती हितांश 11 बोरकर संघ पोहोचलाय 75 धावा. आता एक षटकार हवाय. आर्यन चिर्ले संघाच्या धावांचा विक्रम मोडण्यासाठी अवघ्या एका षटकाराची गरज आहे. 75 धावा बनल्यात. 2 बॉल 1 षटकार. त्यामध्ये येईल का? विघ्नेश डाके बॅटिंग करतायत. ताबडतोब इनिंग त्यानं साकारली. आयकॉन बाद झाल्यानंतर या ग्रामीणच्या खेळाडूंनी चांगलाच बोलबाला दाखवला. 75 धावा. नवीन गोलंदाजाला इन्व्हाइट करण्यात आलं. क्लीन बोल्ड दांडी गोल. खेळाडू बाद होईल. स्प्रिटच्या बॉलवरती षटकार मारला आणि त्याच्यानंतर पुढच्या बॉलवरती खेळाडू बाद झाले. तिसरा धक्का लागलाय टीम हितांश 11 तिसाई मरुआई क्रिकेटला बोरकर संघाला 75 ला 3. चांगली पडत नव्हती. आर्यन वरती विश्वास दाखवला शेवटच्या 2 बॉल साठी आणि पहिल्याच बॉल वरती आर्यननं विघ्नेश डाकेची विकेट मिळवून दिले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिल्या सत्रामधील शेवटचा चेंडू. 75 बनल्यात. आता प्रार्थना आर्यन चिर्ले करत असणारे या बॉल वरती षटकार नको. षटकाराला तर 81 बनतील. मोठा स्कोर बनू शकतो परंतु इथे किती धावा काढतील खेळाडू येतात. स्वप्नील नवीन खेळाडू. खोलात टाकलाय बॉल. परफेक्ट यॉर्कर. एकच धाव. स्कोर थांबला 76 वरती. 77 धावांचा पाठलाग. बघा एकच धाव आम्ही पकडणार आहोत आणि 77 चेस होतील. त्यामुळे जरी षटकार म्हणून 80च्या पुढे गेला तरी देखील आता नाहीये. आता आर्यन चिर्लेचाच धाव संख्येचा विक्रम आहे. आर्यन चिर्ले संघ त्यांना बाय मिळाली जाईल. 80 धावा. पुढची मॅच आपण आमंत्रित करूया. सतीश स्मृती गावदेवी गावठाण आणि पुनाडे. शंभू 11 पुनाडे संघाचे कॅप्टन आपण दाखल व्हा. शंभू 11 पुनाडे संघ खेळणार आहे आणि सतीश स्मृती गावदेवी गावठाण असा पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच जिथे बोरकर संघाने प्रथमतः बॅटिंग केली आणि 76 धावा काढल्यात. हा सामना जिंकण्यासाठी वरद 11 भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला येणाऱ्या 24 बॉल मध्ये 77 धावेची आवश्यकता आणि 77च धावा ग्राह्य धरल्या जातील. आपण बाय देतो आर्यन चिर्लेला ज्यांनी पहिल्याच मॅच मध्ये 80 धावा काढल्या. त्याच्यानंतर कुठल्याही संघाने तेवढ्या काढल्या नव्हत्या. 77चा पाठलाग करायचा. दक्ष मडवी आपण मंचावर या. संपूर्ण या स्पर्धेमध्ये अंपायर्स देखील आपण कौतुक करूया. प्रखर कडक उन्हामध्ये चांगली अंपायरिंग करताना पाहायला मिळालेत. त्याचबरोबर आमचे 24 लाईव्ह इव्हेंटची टीम. स्कोरर आमचे पवन राठोड. कॉमेंट्री बॉक्समध्ये विपुलजी पाटील यांना आपण पाहता. आमच्या अतिथी कक्षामध्ये एक दमदार व्यक्तिमत्व रॉयल व्यक्तिमत्व सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब यांना आपण पाहता. किशोरजी मडवी साहेब यांचं आगमन आहे. निखिल शेठ मडवी यांना देखील आपण पाहता आणि गावठाणचा सुपर डुपर खेळाडू करण देखील आज खेळताना पाहायला मिळाला. करणने 100हून अधिक धावा. क्रिकेटसाठी काय पण गेल्या महिन्यामध्ये त्यांनी रिक्षा स्वतःची स्पर्धेसाठी लावली. अगदी 9 दिवस सातत्याने त्यांच्या रिक्षाने सेवा स्पर्धेमध्ये देण्यात आली.
आणि सायकल देखील देण्यात आली होती धनुष्येट मडवी साहेबांच्या माध्यमातून. क्रिकेटसाठी जे लागेल ते करणारे व्यक्तिमत्व, लाईट हाऊसचे मुख्य मेंबर आहेत ते, आणि सध्या त्यांचं आगमन मंचावरती आपण पाहता. त्यांचं सहर्ष स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. टार्गेट 77 वाचवायचे आहेत बोरकर संघाला, पण 77 धावा काढाव्या लागतील वरद 11 भूमिका चिरले संघाला. मॅच कशी बनेल, कोणाला विजय मिळणार आहे ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण बदल करूया. ऐकूया आवाज विपुलजी पाटील गावठाण यांचा. चला, शंभू ग्रुप पुनाडी आणि त्यांच्या विरुद्ध सतीश मोदी गावदेवी गावठाण दोन्ही टीमचे कॅप्टन. पुनाडी टीमचा कॅप्टन लगेच आपण. आशिष पाटील यांच्या मालकीचा संघ खेळलाय. आज वडोलीचे 2 आयकॉन तुम्हाला या संघामध्ये खेळताना पाहायला मिळालेत. सध्या बोरकर संघ पहिल्यांदा बॅटिंग करत होता. अतुल ठाकूर यांचं देखील इथं आगमन झालं. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. देवडाकी देखील पाहायला मिळतात. बोरकर संघाचे समर्थक, एक उत्तम समालोचक, त्यांचं स्वागत केलंय. पण यावेळी पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. मिस्टर जेबीच्या विरुद्ध चैतन्य पाटीलचा तडाखा. पहिल्याच बॉलवर षटकार. पहिल्याच बॉलवर षटकार खेळला. पहिल्याच बॉलवर मोठा फटका पाहायला मिळतो. चैतन्य पाटील आणि शुभम पाटील अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही मिस्टर जेबीला पाहू शकता. जयेश भोईर बातांचा हा सितारा क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतात. धनुष्येट मडवी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 3 षटकांची मॅच असेल आणि टॉस पुन्हा टीमने जिंकला. शंभू ग्रुप पुनाडी संघाने टॉस जिंकला. सिंगल रन्स कंप्लीट दुसरीचा प्रयत्न बेगाने केलाय. चैतन्य पाटीलला स्ट्राईक हवाय आणि त्या बेगाने तो आलाय. त्याच बेगाने त्यानं धाव घेतली. 2 धावा कंप्लीट पाहायला मिळाल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये चैतन्य पाटील महत्वाचा खेळ त्यानं दाखवला. एक वेगळा कॉन्फिडन्स त्याच्याकडे, एक वेगळ्या जिद्दीने तो खेळाडू खेळत असतो. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलंय. 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये त्यानं सांगितलं की 36 ते 41 धावा मी डिपेंड देखील करू शकतो आणि त्या 4 षटकांमध्ये धावा त्यानं डिपेंड देखील करून दाखवल्यात. पण सध्या एक चिवट जिद्दीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चैतन्य पाटीलला तुम्ही पाहता, महत्वाचा खेळाडू आहे. यावेळचा बॉल स्लोवर पद्धतीचा लवकर पिक करण्याचा प्रयत्न सज्जन मोकल लॉंग ऑनला पाहायला मिळालेत. 3 चेंडूमध्ये 9 धावा आल्या. चांगली सध्या सुरुवात राहिली ती भूमिका स्पोर्ट चिल्ली संघाची. मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा संघ देखील खेळताना पाहायला मिळतात. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. आज हितांश इलेवन TMCC बोरकार, गुरु मस्कर यांनी पुरस्कृत केला संघ मैदानाच्या आतमध्ये आज बोरकार संघ पाहायला मिळालेत. बोरकार संघाची गोलंदाजी धारदार आहे. अजून शुभम डाके येणं बाकी आहे. पण क्रीडांगणाच्या आतमध्ये शुभम पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय. सध्या बॅटिंगसाठी तो दाखल झाला. यावेळचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरिजन मध्ये खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक शुभम डाके पाहायला मिळालेत. चेंडूची पकड केली, फेकी खराब झाले, कलेक्शन करता आलं नाहीये. 2 धावा लगेच वेगाने घेतल्या गेल्यात आणि आता 2 धावांनी संघ जाऊन पोहोचेल तो 11च्या घरात.
11 धावा पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये पाठलाग करायचा 77 धावांचा 19.80च्या रन रेटने धावा बनाव्या लागणार आहेत. म्हणजे प्रत्येक षटकामागे आपण म्हणूयात की 20 धावांची गरज आहे. आणि सुरुवातीच्या 4 चेंडूवर 11 आल्यात. आणखीन 2 बॉलमध्ये 9 बनवायच्या आहेत त्या भूमिका स्पोर्ट चिर्ली टीमला. यावेळचा बॉल स्लोवर पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. शुभम पाटील हाच खेळाडू खेळतोय ज्यानं काल युवा स्पोर्ट नांदगाव संघाच्या विरुद्ध 27 धावा चेस देखील केल्यात. काल युवा स्पोर्ट नांदगाव संघ खेळला जिथे मनीष कुटले गोलंदाज होता. शेवटच्या 6 बॉलमध्ये 27 धावा हव्या होत्या आणि त्या 27 धावा शुभम पाटीलच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्या होत्या. यावेळचा बॉल बॅटच्या रडारमध्ये आलाय. मिड विकेटच्या पलीकडे शेवटच्या बॉलला पाठवून दिले सीमारेषा पार. शुभम पाटीलच्या बॅटमधून षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धावपटा धावा लागल्या गेल्यात त्या 17 धावा पाहायला मिळाल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये महत्वाची सध्या मॅच पाहायला मिळते. एका बाजूला 77चा पाठलाग करायचा ज्यामध्ये 17 आल्यात. 18 बॉल आणि आता आणखीन 60 धावांची गरज आहे. चैतन्य पाटील तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये चैतन्य मनोज पाटील दाखल झाला. क्रीडांगणाच्या आतमध्ये एक महत्वाचा खेळाडू आहे. सध्या जर चैतन्याचा आपण विचार केला तर सलग या स्पर्धेमध्ये 4 दिवस तो खेळताना पाहायला मिळाला. आज टोटल त्याचा जर खेळचा रिक्वायरमेंट आपण पाहायला गेला तर 200च्या आसपास त्याचा पॉईंट रेट पाहायला मिळणार आहे. तेवढ्या धावा त्यानं ठोकल्यात. तेवढी लांब लांब षटकं त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालीत. संपूर्ण स्पर्धेचा आपण विचार करतोय. पण सध्या चैतन्य पाटीलची चांगली बॅट बोलताना पाहायला मिळाली. 3 मध्ये त्यानं 9 बनवल्यात. शुभम डाके आलाय. पहिलाच बॉल लॉंग ऑनच्या डोक्यावरून शुभमचं स्वागत केलंय चैतन्य पाटीलनं. मिळतील धावाचा षटकार. मोठं बॅटेल आहे. एका बाजूला उरण तालुक्यातील एक दिग्गज गोलंदाज बेगाचं अस्त्र असते मैदानाच्या आतमध्ये शुभम डाके पाहायला मिळतो. फिरकीचा जादूगर आहे. पण दुसऱ्या बाजूला उरणची रन मशीन चैतन्य पाटीलला तुम्ही क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहताय. कोलामध्ये बॉल टाकला. हेलिकॉप्टर लुक फटका फसलाय. लॉंग ऑफ मध्ये मिस्टर JB आहे तैनात. या बॉलवर महत्वाची गोल्डन विकेट. मागील चेंडूवर षटकार. या बॉलवर पलटवार. महत्वाची विकेट शुभम डाकीने मिळवलंय. चैतन्य पाटील बॅक टू डिपार्ट्स. करण मडवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हा सामना जिंकून दिला भूमिका स्पोर्ट चिर्ली टीमनं. तर या दोन्ही खेळाडूंसाठी सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेबांच्या वतीनं 5000चा कॅश प्राइज दिला जाणार आहे. हा सामना जर या 2 खेळाडूंनी जिंकून दिला तर त्यासाठी तब्बल 5000चे कॅश प्राइज. 23 धावा धावपडल्या लागले गेल्यात. आणखीन 54 धावांची गरज आहे. 16 बॉलमध्ये 54 धावा बनवायच्या आहेत. क्रीडांगणाच्या आतमध्ये करण मडवी आला. चिल्ल्याचा करणला तुम्ही आता पाहताय. स्लोवर बदरीचा बॉल पुढ्यामध्ये टाकला होता. लॉंग ऑफ मध्ये मिस्टर JB पाहायला मिळतात. सिंगल रन्स इथून कंप्लीट केली गेले. धावपडल्या धावा लागले गेले तर 24 धावा पाहायला मिळाल्यात. महत्वाची सध्या मॅच पाहायला मिळते. आज पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना रंगला गेला. शुभम डाकी महत्वाची गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर शुभम पाटील आता एक चांगला खेळ करावा लागणार आहे. कोलामध्ये बॉल यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. वेगानं जरूर टाकलाय. शुभम डाके हाच गोलंदाज आहे ज्यानं अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. नुकताच सातारा फलटणी जाऊन देखील मॅन ऑफ द मॅच त्यानं पटकावला. एक नामांकित गोलंदाज आहे. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये त्याची गोलंदाजी चांगलीच पाहायला मिळाली. यंदा रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वामध्ये देखील महत्वाची गोलंदाजी त्यानं करून दिली. आणि हा महत्वाचा गोलंदाज सध्या गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आणखी एक चेंडू डॉट आलाय. यावेळचा बॉल यॉर्कर पाहायला मिळाला. अगदी खोलामध्ये टाकलाय. बोरकार एक्सप्रेस सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. त्यामुळे उरण तालुक्यातील एक दिग्गज गोलंदाज आहे. डाव्या हाताचा गोलंदाज वेगानं तो चेंडू वळवतो. त्याच पद्धतीने वेगानं चेंडू देखील टाकण्यासाठी माहीर आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या तुम्ही गोलंदाजी ट्रॅकवर
शुभम भारत डाकीला पाहू शकतात, सध्या चांगली गोलंदाजी तो देखील करतोय. मागील काही चेंडू मोठी फटक्यांपासून दूरच ठेवले भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमला. यावेळचा बॉल बॅटच्या टोला लागलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळच्या बॉलवर फक्त एकच धाव आल्या. 26वा धाव पडला लागले गेल्यात आणि आता येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 51 धाबांची आणखीन गरज. 12 बॉल 51 धाबांची आणखीन गरज. बारा बॉल आणि आता 51 धाबांची गरज. वेदांत डाकी गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. महत्वाचा गोलंदाज आहे बोरकार संघाचा, आणखी एक महत्वाचा गोलंदाज. गोलंदाजी त्यांची चांगली पाहायला मिळाली. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये, नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अनेक धाबा त्यांनी डिपेंड केल्यात. पहिला बॉल आखूड टप्प्याचा मिस्टामिक स्ट्रोक पाहायला मिळाला. डी बॅकवर्ड स्पेलिंगमध्ये क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. सिंगल रन्स येताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक पर्यंत पोहोचली देखील होती. झेल होईल असं वाटलं होतं पण करण मडवीला जीवनदान मिळालंय. त्यामुळे आता येणारे 11 बॉल आणि आता सामना जिंकण्यासाठी 50 धाबांची गरज आहे. 11 बॉल मध्ये 50 बनवावं लागणार आहेत. आज सलग 5व्या दिवसामध्ये ही जोडी खेळताना पाहायला मिळते. शुभम पाटील आणि करण मडवीला तुम्ही पाहता. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकलाय. वेदांतची गोलंदाजी चांगली राहिली. नेहमी चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. जास्तीच्या क्रीडांगणामध्ये देखील त्यानं चांगली गोलंदाजी केली. आज भूमिका स्पोर्ट चिले संघ जरी पराभूत झाला तरी त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळणार आहे, कारण काल देखील सुपर 5 मध्ये हा संघ दाखल होताना पाहायला मिळालाय. ग्रामीण स्थलातून त्यांनी चांगला खेळ केला. यावेळचा बॉल वेगानं जरूर टाकलाय. लॉंग स्टॉप मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. विल स्टॉप चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय. म्हणा जाईल ही एकेरी धाबा. एकेरी धाबेनिशी संघ जाऊन पोहोचेल 28च्या घरात. सामना आता दूर राहिला तो भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाच्या. वरसपड भूमिका चिर्ले नावाने खेळतोय. लोअर फुल टॉस बॉल डी बॅकवर्ड स्पेअर लेग मध्ये खेळलाय. चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पलीकडं. करण मडवीच्या बॅट मधून आलेला हा चौकार पाहायला मिळतोय. 77चा पाठलाग. बत्तीस धावा आपल्याला लागले गेल्यात. लॉंग वन एरियामध्ये फटका खेळलाय. मस्तकावर दस्तक दे चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. मिळतील धाबा 4. चौकार आलाय. धावा धावपडला लागले गेल्या. 36 रन्स पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत पण आता सामना हा भरपूर दूर राहिलाय. शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे. करणला आपण पाहताय 11 धावेवर तो खेळतोय. चैतन्यची विकेट गेली आणि पूर्णपणे या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण केले. बोरकार टीमने मागील चेंडू खरा पाहायला मिळाला.
37 धावा दापडल्या लागल्या गेल्या 37 रन्स. सात बॉल 40 धावांची गरज. नो बॉल जर आला त्यावर एखादा मोठा फटका आला किंवा सलग 7 चेंडूवर 7 षटकार आले तर हा सामना जिंकू शकते भूमिका स्पोर्ट चिरली टीम. यावेळचा बॉल त्याला पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. मिळतील धावा 6 आणि आता सामना जिंकण्यासाठी येणारे 6 बॉल 34 धावांची गरज. 6 बॉल. येणारे 6 बॉल 34 धावांची गरज. येणाऱ्या आगामी काळामध्ये 1 ऑगस्टला आणखी एक मोठी स्पर्धा या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल. आयकॉनची एक मोठी स्पर्धा सतीशमूर्ती गावदेवी गावठाण संघाच्या माध्यमातून पाहायला मिळणारा येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये सुनील शेठ मडवी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्वाधिक एक मोठी स्पर्धा जी एक सर्वाधिक मोठे आयकॉन तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. याच क्रीडांगणामध्ये 1 ऑगस्टला सर्वाधिक एक मोठी रब्बर बॉलची स्पर्धा सतीशमूर्ती गावदेवी गावठाण संघाच्या माध्यमातून पाहायला मिळणारा. ज्यांना कोणाला स्पर्धेमध्ये संपर्क ज्याला कोणाला एंट्री हवी असेल त्यांनी संपर्क साधा करण मडवी आणि आकाश टकले यांच्यासोबत. यावेळचा बॉल दांडी गुल केले. पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट. खेळाडू क्रमांक 2 शुभम पाटील मैदानाच्या बाहेर आणि आता येणारे शेवटचे 5 चेंडू 34 धावांची गरज. यावेळचा बॉल फटका पाहायला मिळालाय. रत्नदीप चौधरी आला सध्या बॅटिंग करण्यासाठी. आणखीन एक फटका. बॅक टू बॅक 2 षटकार. वलवलीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आयकॉन आलाय. रत्नदीप चौधरी पाहायला मिळतात. गोलंदाजी त्याची वेगानं आहे पण आता वेगानं सध्या तो बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. नो बॉल त्या इशारा. इट्स अ नो बॉल. सामना आता ऑन आहे. सामना अजूनही जिवंत आहे. मागील चेंडू नो बॉल पाहायला मिळाला आणि त्यामुळे आता या सामन्यामध्ये 4 बॉल 21 धावांची आणखीन गरज. 4 मध्ये 21 बनवायचे आहेत. महत्वाची ही मॅच पाहायला मिळते. चला कविश अजूनही सामना संपला नाहीये. 4 बॉल 21. तुम्ही या लगेच. 4 मध्ये 21. महत्वाची मॅच पाहायला मिळते. चांगली अशी फटके देखील आले. रत्नदीप चौधरी आला उशिरानं आणि आता मागील चेंडू मोठा फटका पाहायला मिळाला क्रीडांगणाच्या आतमध्ये. चला पंचांशी डिस्कस करू नका बोरका टीम. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतात. पार्थ आलेत. पार्थनं नो बॉल टाकलाय त्यामुळे आता या सामन्यामध्ये थोडासा सामना भूमिका स्पोर्ट चिरली संघाच्या बाजून जाताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. चला बाकीचे खेळाडू क्षेत्रक्षण लावून घ्या. विघ्नेश चला मॅच बॉल आलाय. आय थिंक नवीन बॉल दिलाय तो घेऊन तुम्हाला गोलंदाजी करायला लागणार आहे. चला सज्जन या. 4 बॉल 21 धावांची आणखीन मॅच.
4 बॉल 21 धाबा. चार बॉल येते 21 धाबांची गरज. मैदानाच्या आतमध्ये पार्थ गोलंदाजी करतोय. रत्नदीप आलाय. रत्नदीपनं 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकलेत. एका बॉल मध्ये ते आपण म्हणूयात की 13 धाबा बनवल्यात रत्नदीपनं. एकच बॉल आणि 13 धाबा देखील आल्यात. त्यामुळे या मॅच मध्ये अजूनही सामना जिवंत आहे भूमिका स्पोर्ट चिली संघासाठी. 56 धाबा धावपडला लागले गेल्यात. 4 बॉल आणि 21 धाबा. आणखी एक मोठा फटका आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा जिवंत राहू शकतात. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर लुक लगवण्याचा प्रयत्न बी शेप मध्ये खेळलाय. रत्नदीप दुसऱ्यासाठी पलटलाय वेगानं. 2 धाबा इथून कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धाबा पाहायला मिळाल्या. 3 चा बॉल होता यॉर्कर मध्ये टाकलाय. शेवटचे 3 चेंडू आणि 19 धाबांची गरज. 3 मध्ये 19 रब्बर बॉलची स्पर्धा पाहायला मिळते. काल देखील भूमिका स्पोर्ट चिर्ले संघानं असाच सामना जिंकला जिथे 2 धाबांची पॅनल्टी घेऊन खेळला तो युवा स्पोर्ट नांदगाव टीम. शेवटच्या एका बॉलला 2 बॉल मध्ये 7 ची गरज होती. शुभम पाटीलने षटकार ठोकला होता. आता या मॅच मध्ये शेवटचे 3 बॉल 19 धाबांची आणखीन गरज आहे. यावेळचा बॉल पुढ्यामध्ये टाकलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक सज्जन पाहायला मिळाले. त्यांना मिस केलाय. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. मिळतील धाबा 4. आलाय चौकार. दोन बॉल 15 धाबा. भूमिका स्पोर्ट चिर्ले संघ हेच म्हणत असेल की कुणालने आणखीन 2-3 नो बॉल नसते टाकले कदाचित या मॅच मध्ये हा सामना जिंकू शकलो असतो. 4 नो बॉल कुणालने टाकले. यावेळचा बॉल लॉंग ऑन एरियामध्ये खेळलाय. फटका बराचसा उंच गेलाय. अंतर कापेल का तिथपर्यंत क्षेत्ररक्षक आलेत. झेल देखील टिपलाय. महत्वाचा खेळाडू आणखीन एक बाद. तिसरा धक्का लागलाय भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला. षटकार पाहायला मिळाला. क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पण आता बराचसा हा सामना दूर राहिलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. सामना जिंकला हितांशी लेबन टीएमसीसी बोरखाट टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन बोरखाट टीम. सामना चांगला पद्धतीचा पाहायला मिळाला. चला टॉस जिंकला आय थिंक पुनाडे टीमनं. शंभू ग्रुप पुनाडे. आशिष पाटील गावठाणचे त्यांनी हा संघ पुरस्कृत केला पुनाडे. आणि त्यांच्या विरुद्ध सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेबांच्या मालकीचा संघ पाहायला मिळणारा. मागील सामन्याचा हिरो सूर्या मस्कर. त्याला आपण इन्व्हाइट करूयात मॅन ऑफ द मॅच साठी. सूर्या आला आणि सूर्यासारखीच कामगिरी त्याने केलंय.